फॉलोअर्स का कैसे एडवांटेज लेता है ये आदमी, देखो एक बार देख लो, ये फेस देख लो अच्छे से। हे असं काहीसं झालं आता आपलं. आणि फक्त एक छोटीशी चूक झाली की ह्याचं लॉक लावायचं राहिलं. आणि आता इथं पण बघा, हा ओट्सचा नाश्ता बघा. फॉलोअर लोग इतना प्यार शो करता है, अच्छी बात आहे ना. शुभ सकाळ मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं या व्लॉग मध्ये. आणि तुम्ही पाहू शकता आपल्याला आज उठायला खूपच उशीर झालाय आणि सगळा हा पसारा पडलेला आहे गाडीमध्ये. इकडे दिसेल तुम्हाला, हा पहा, हा सगळा पसारा आता साफ करायचा आपल्याला. आणि तिकडे तो रवी तोंड वगैरे धुतोय, फ्रेश होतोय आता तो. तर चला फटाफट आता साफसफाई करूया, नाश्त्याला काहीतरी बनवूया आणि मग इथून पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. शॉर्ट्स होतो. मस्त ना. बघा परत आवाज आला. कशाचा आवाज आहे काय माहिती. तर मित्रांनो, हे पहा, आता आपण आपला चहा बनवतोय आणि समोर पहा, आज प्लॅटफॉर्म उघडलाय आपण, कारण रवीला शूट करायचं होतं. सो आता आपण प्लॅटफॉर्म उघडलाय आणि पहा किती मस्त असं वातावरण आहे. काही असं लुक येतं आपल्या गाडीचं प्लॅटफॉर्म उघडल्यावर. आणि मी आता सध्या चहा बनवत होतो, रवी गेला त्याचे काहीतरी रील अपलोड करायला. तर आपण तोपर्यंत चहा बनवून घेऊया फटाफट. हे पहा, मस्त असा चहा आणि समोर असा नजारा. काय पाहिजे अजून आपल्याला. खूपच भारी आहे वातावरण मित्रांनो. चला आता चहा एन्जॉय करू. तर मित्रांनो, आता पहा, जस्ट आपण चहा पिला आणि रवी आलाय, हा बघा. आणि त्याला आता भूक लागली, तर तो म्हणतोय आपण ओट्सचा नाश्ता करूया. ओट्स बनवणार आहे तो आता आपल्यासाठी. चला तर मग फटाफट ओट्स खाऊया आणि मग पुढची तयारी करूया जेवणाची, किंवा इथे आंघोळ करूया आधी आणि आंघोळीनंतर मग जेवण करूया. पहा, रवी आपल्यासाठी ओट्स बनवतोय, खातोय पण आणि बनवतोय पण. हे काय, आता आम्ही फ्रीज मध्ये ठेवणार आहे. ते ऑलरेडी एक ठेवलेलं, आता हे दुसरं. तर मित्रांनो, आता आपण रवीची रील शूट करत होतो, प्लॅटफॉर्मवर करायचा होता आणि तेवढ्यात बरोबर पाऊस आला. आणि एवढा घाणेरडा पाऊस आला ना की 2 मिनिटासाठी आम्हाला भिजवून टाकलंय पूर्ण. आणि पहा, आता आम्ही ओट्स खातो आणि मग नंतर पुढची तयारी करूया आंघोळीची आणि मग जेवण. मित्रांनो, इथे आपला बीस्ट उभा आणि इकडे पहा, इथे रवीने त्याची कॅरावॅन उभी केली, व्हॅन लाईफ विथ रवी. आणि तिकडे बसलाय तो.
त्याला आता एक पोस्ट अपलोड करायचे. त्यानंतर मग आता काय आम्ही मस्त मध्ये आंघोळीला जाऊ आणि आंघोळ केल्यावरती मग बघूया मित्रांनो. कदाचित आज आपण इथे थांबू कारण इथलं वातावरण खूपच मस्त झालं मित्रांनो आणि खूप मजा येते इथे राहायला. म्हणजे पहिली गोष्ट तर इथे तितकीशी माणसं नाहीत, पब्लिक नाही आहे. कारण बघू शकता तुम्ही एकही माणूस नाही आहे इथे सध्या आमच्याशिवाय. आणि काल रात्री पण जेव्हा आम्ही कॅम्पिंग केली फक्त आम्ही दोघंच होतो इथे, बाकी कोणी नव्हतं. तर खूप मस्त असं वातावरण आहे आणि खूप मस्त अशी जागा भेटली आपल्याला. सो कदाचित आजची रात्री आपण इथेच काढू आणि मग उद्या सकाळी आपण आपल्या पुढच्या डेस्टिनेशनला निघू, म्हणजेच मार्लेश्वराला. तर मित्रांनो आता मी सध्या त्या गेटजवळ आलोय जिथून आपण काल गाडी आत आणलेली. हा तो मेन गेट आहे पहा. आणि इथं रवीने गाडी लावली आणि आपली कॅम्पर आहे समोरच त्याच्या. आता आम्ही विचार केलेला की ASMR व्हिडिओ बनवायची, ड्रोन शूट वगैरे घ्यायचा चांगलावाला आणि बाकीच्या गोष्टी करायच्या. बट आता इथे थोड्याच वेळापूर्वी काही माणसं आलेत, म्हणजे खूपच माणसं आलेत आणि असं वाटतंय आता व्हिडिओ त्या क्वालिटीचा आपला बनवू नाही शकत. बघूया आता काय होतं ते. हा पहा रवी किती मस्त मध्ये आपला बसला रील स्क्रोल करत. आणि इथे आहे आपला बीस्ट. आणि हे पहा इथलं आपल्याला शूट घ्यायचं आहे, समोरचं ड्रोन शूट घ्यायचं आहे पूर्ण धरणाचं. बघूया आता. रवीचा एक फॉलोअर येणार आहे आपल्याला मदत करण्यासाठी, व्हिडिओ शूट करण्यासाठी. कारण ड्रोन शूट वगैरे घ्यायला परफेक्शन पाहिजे. तर रवी बोलतो मी करेन, मग ड्राईव्ह करायला आम्हाला कोणतरी माणूस पाहिजे. फॉलोअर्स का कैसे एडवांटेज लेता है ये आदमी, देखो एक बार देख लो ये फेस देख लो अच्छे से. अरे प्यार नहीं मेरे को नहीं चाहिए. ठीक आहे बघा हे रवीचे फॉलोअर्स आहे तिकडं. हॅलो गाईस. आणि हा एक आपला दादा. हे दोघं आता आलेत आमची मदत करायला, व्हिडिओ शूट करायचा म्हणून. चल जल्दी खाले भाई. मित्रांनो आता आम्ही शूट करायला वरती घेऊन गेलो गाड्या, रवी आणि मी. आणि आता परत गाडी खाली घेऊन आलो. मगाशी आम्ही बनवलेलं दुपारी काय बनवलेलं, चहा ओट्सचा नाश्ता. बट त्यानंतर चुकून तेवालं जे तुम्हाला कॅबिनेट दिसत असेल, हे वालं कॅबिनेट, ते बंद करायचं राहिलं आणि त्याचे परिणाम बघा काय झालेत. तर पहा मित्रांनो हे असं काहीसं झालं आता आपलं. आणि फक्त एक छोटीशी चूक झाली की ह्याचं लॉक लावायचं राहिलं, कारण आपली गाडी खूप हलते त्यामुळे ते ऑटो ओपन झालं. आणि आता बघा आता हे सगळं साफ करावं लागेल. बाय बाय. आणि आता इथं पण बघा हा ओट्सचा नाश्ता बघा. क्या बोलता रवी अभी? नाश्ता हो गया. शेट यार असं आहे मित्रांनो, कारण हे ना घर आहे आपलं आणि ह्याच्यात ना प्रत्येक गोष्टीचं लक्ष ठेवणं तितकंच गरजेचं आहे जेवढं घरात असतं. त्यामुळे जेव्हा कधी गाडी काढायची असेल सगळं लॉक झालंय की नाही सगळं चेक करावं लागतं. आणि आज माझ्याकडनं ते मिस झालं गडबडीत, तर आता बघा त्याचे परिणाम. मित्रांनो पहा आजचं बाहेरचं वातावरण काय. आज आहे दिवस दुसरा आणि आम्ही आज पण इथेच थांबलोय त्याच स्पॉटवर जिथे काल होतो. आणि इकडं पहा बघा. आता मला टेन्शन आलंय, हे बघा. आणि इथे आमचे रवी साहेब आराम फरमावत आहेत. चिल एकदम. आता मला असं टेन्शन झालंय की पाऊस असाच लगातार चालू राहिला तर उद्या जो चढ मी तुम्हाला काल दाखवलेला वरती येताना, जर तो तसाच पाऊस चालू राहिला तर तो चढ उतरणं आपल्या गाडीसाठी खूप कठीण ठरणार आहे. तर बघूया आता उद्या काय होतंय ते. कदाचित आम्ही उद्याच इथून सकाळी निघू, जर वाटलं तर आज रात्रीच निघू शकतो, काही भरोसा नाही आहे रवीचा. क्या रवी भाई कब निकलेंगे? अभी अभी निकलेंगे.
अरे भाई इतने बारिश में मेरे को तो बिलकुल नहीं चाहिए की अभी निकलना आहे. कारण आता इथं बऱ्यापैकी कच्चा रोड आहे आणि आपली आणि त्याची पण गाडी फसण्याचे चान्सेस आहेत. सो आपण प्रयत्न करायचा की पाऊस जेव्हा निघेल म्हणजे कमी होईल त्यावेळी इथून निघायचं. तर मित्रांनो आज दुपारचं जेवण तर झालं नव्हतं. मग आता काय आता बनवायचे पोहे. हा रवी आहे येते बाकीचा कार्यक्रम करतोय तोपर्यंत मी पोहे धुवून घेतो फटाफट. कौन सा जगह पे मिलेगा? महाराष्ट्र में. महाराष्ट्र में तो बहुत शांति है भाई. शांति शांति. बस ढोकली बन गई. ज़्यादा टाइम भी नहीं. मक्का म्हणतो अच्छा सही बना ना. मस्त बना. चला मित्रांनो बघा आणि पाऊस पण काय आपल्यावर आज खेळ खेळतोय. आता बघा पूर्ण आहे थोडाफार आहे पण बऱ्यापैकी कमी झालाय. मग अशी खूपच जास्त पाऊस होता. तर चला आता फटाफट रवी आणि मी एन्जॉय करतो नाश्ता. तर मित्रांनो हे पहा इथं वातावरण एकच नंबर क्वालिटी होतं या टायमामध्ये. आता वाजले जवळपास 6:30 आणि पाहू शकता तुम्ही आपल्या दोन्ही कॅम्पर तिथे उभे आहेत आणि इथलं वातावरण पहा. काय सांगू एकच नंबर वाटतंय. खूप भारी वाटतं मित्रांनो. खूप म्हणजे खूप भारी. इथं रवी सध्या झोपलाय. फॉलोअर लोग इतना इतना करता है यार. फॉलोअर लोग इतना हाँ. प्यार शो करता है. मेरे अच्छी को बात lazy है. है. अच्छी बात आहे ना. हाँ. तर मित्रांनो आता आम्ही एवढ्या रात्री कुठे चाललोय तर तुम्ही पाहू शकता पुढे आहे प्रणव म्हणजे हा रवीचा एक फॉलोअर आहे. तर त्याने आता त्याच्या घरी आपल्याला जेवायला बोलवलंय आणि एवढ्या भर पावसात तो बाईकवर आपल्याला न्यायला आलाय. आणि त्यात मोठी गोष्ट म्हणजे काय जो मी चढ दाखवलेला तिथून जर आता रवीची गाडी उतरवली तर परत ती वर चढणार नाही पावसामुळे. कारण पावसामुळे पूर्ण चिखल झाला असणार तिथे. सो आता आम्ही काय करणार आहोत आम्ही ट्रिप्सी त्या बाईकवरनं खाली उतरणार आहोत. चला पूरा अंदर का लॉक किया ना. क्या फिर से चेक करना पड़ेगा. किसका. अभी गाड़ी ऊपर लेने को. हाँ लॉक तो किया है बट एक बार चेक कर लेगा मैं. लफड़ा नहीं मांगता क्या बोलते हो. यस. वैसे तो बेड डाल के ही रखा है. हाँ आओ.